हरी ओम फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चैतन्य योग साधना आणि 5 दिवसांसाठीचं प्राणायाम सिरीज सुरू करतो आहोत. 5 दिवस रोज कुठले कुठले प्राणायाम करायला हवेत, कोणत्या सिक्वेन्सने करायला हवेत, ते आपण या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत आणि किती किती वेळ करायला हवेत, तर ते करणार आहोत आपण. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल, की जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला काय जाणवलं. अ, सोबतच करायचं आहे तुम्हाला आणि व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुमचं चॅनल सबस्क्राईब होईल आणि त्याच्या शेजारी घंटीचं बटन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळच्या वेळी येतील. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलेही कॉस्ट नाही आहे, सबस्क्रिप्शन चार्जेस नाही आहे. जस्ट क्लिक करायचं आणि तुमचं सबस्क्रिप्शन होणार आहे आणि तुम्हाला वेळच्या वेळी व्हिडिओज पण मिळणार आहेत. तर नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा कळवा. चला आपण लगेचच सुरुवात करतोय आजच्या सेशनला. प्रार्थनेसाठी तयार. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा प्रसन्न, मन शांत, श्वसन संथ, श्वसनाच्या गतीकडे लक्ष. प्रत्येक श्वास बघतोय, एकही श्वास सुटू देऊ नका, बघत राहतोय. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना, ओंकाराची प्रार्थना घेणार आहोत. ओंकार बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. 1 मिनिट स्थिर बसतोय. मनातल्या मनात आपल्या गुरूंना वंदन करा, गुरूंचं स्मरण करा. ओंकाराला वंदन, प्राणाला वंदन. सावधान. डोळे बंदच आहेत, त्याच पोझिशनमध्ये आहोत. श्वसन संथ सुरू आणि श्वसनावर लक्ष स्थिर. शरीराकडे लक्ष द्या. कुठे काही ताण आहे का बघा. ताण दूर करून घेतोय. जणू काही आपलं शरीर शवासनात आहे आणि सगळा ताण दूर होतोय.
सगळे स्नायू आणि सांधे सैल होत आहेत. कल्पना करा शवासनात आहोत आपण आणि शरीर सैल होतंय, हलकं होतंय, रिलॅक्स होतंय. प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण, डोक्यापासून पायापर्यंत शरीराचं निरीक्षण. ताण असलेल्या ठिकाणी मनाने जा आणि तिकडचा ताण दूर करून घेतोय. सैल सोडतोय शरीर. शरीर सैल झालं की पुन्हा लक्ष श्वसनावर स्थिर करा. आता श्वसनाची गती बघा कशी आहे. श्वास येतोय जातोय, प्रत्येक श्वास बघतोय. एकही श्वास सुटू देऊ नका, बघत राहतोय. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाहीये, फक्त बघतोय. तटस्थपणे बघत राहतोय. प्रत्येक श्वास आत जातोय, बाहेर येतोय. प्रत्येक येणारा श्वास अनुभवा. प्रत्येक जाणारा श्वास अनुभवा. एकही श्वास आपल्या नकळत आत किंवा बाहेर जात नाहीये. प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित. 1 मिनिट. सूचना बंद. मन स्थिर. श्वसनावर केंद्रित आहे. लयबद्धपणे श्वास येतोय जातोय. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाहीये, फक्त बघतोय. संथ श्वसनाकडून मग जाणार आहोत दीर्घ श्वसनाकडे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. दीर्घ श्वास घेतोय, छाती गच्च भरा आणि पूर्ण रिकामी करा. नाकाने श्वास घेतोय, नाकानेच सोडतोय. पुरेपूर वापर करतोय फुफ्फुसांचा. गच्च भरून श्वास घेतोय आणि पूर्ण श्वास सोडतोय. फुफ्फुस पूर्ण रिकामी होत आहेत. फुफ्फुसांच्या एकूण कोशिका वापरल्या जात आहेत, ऑक्सिजनने भरतायत आणि रिकाम्या होत आहेत. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य सुधारणार आहे, स्टॅमिना वाढणार आहे. दीर्घ श्वास घ्या, जेवढा घेता येतोय आपल्या क्षमतेने आणि पूर्ण श्वास सोडा हळूहळू. जेवढा घेतोय श्वास साधारण त्याच्या दुप्पट श्वास सोडतो आहोत. सोडण्याची जी गती आहे ती थोडी जास्त आहे. थोडा जास्त वेळापर्यंत श्वास सोडतोय. जेवढा घेतलाय त्याच्या दुप्पट श्वास सोडा आणि कंटिन्यू करणार आहोत दीर्घ श्वसन. डीप ब्रीदिंग 2 ते 3 मिनिट करतो आहोत पूर्ण एकाग्रतेने. श्वसनावर आता पूर्ण कंट्रोल आहे. जेवढा घेतोय श्वास त्याच्या दुप्पट श्वास सोडतो आहोत. मन एकाग्र. सूचना बंद. कंटिन्यू करा.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. श्वास सोडा. पूर्ण श्वास सोडा आणि संथ श्वसन. ताण दूर होतोय. खांदे, मान, चेहरा सैल करा. कॉलर बोन, बरगड्या, पाठीचा कणा सैल होतोय. हात सैल सोडा. पूर्ण शरीर सैल होतंय आणि दीर्घ श्वसन केल्यामुळे शरीरात होणारे बदल अनुभवतोय. फुफ्फुसांकडे लक्ष द्या. हृदयाकडे लक्ष द्या. मेंदूकडे लक्ष द्या. काय बदल जाणवतायत अनुभवा. काय वाटतंय अनुभवा. सावधान. पुढचा प्रकार करणार आहोत. अनुलोम विलोम करतोय. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. भरपूर श्वास घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. डावीने घेऊन उजवीने सोडतोय. उजवीने घेऊन डावीने सोडतोय. कंटिन्यू करणार आहोत. 3 ते 4 मिनिट सलग करतोय अनुलोम विलोम. पूर्ण एकाग्रतेने किती श्वास घेतोय मोजून घ्या. 2 अंकात घेतला की 4 अंकात सोडतोय. दुप्पट सोडतो आहोत. मोजण्याकडे लक्ष आहे. मोजून श्वास घ्या. मोजून सोडा. लयबद्ध श्वास घेतोय आणि सोडतोय. सलग श्वास घेतोय. सलग सोडतोय. पूर्ण एकाग्रता. फुफ्फुसांकडे लक्ष. कंटिन्यू करतोय. सूचना बंद. लयबद्ध श्वसन सुरू आहे. डावीने घेऊन उजवीने सोडतोय. उजवीने घेऊन डावीने सोडतोय. श्वास घेण्याच्या गतीपेक्षा सोडण्याची गती संथ आहे. 2 अंकात घेता येत असेल तर 4 अंकात सोडा. 4 अंकात घेता येत असेल तर 8 अंकात सोडतोय. हळूहळू सोडा. पूर्ण श्वास सोडा आणि सलग श्वास सोडा. कंटिन्यू करा. सूचना बंद.
विचार आले तर येऊ द्या. विचारांकडे बघा, जाऊ द्या आणि पुन्हा लक्ष श्वसनावर स्थिर. मध्ये थकायला होतंय असं वाटलं की जरा थांबून घ्या, रेस्ट करा आणि पुन्हा आवर्तनाला सुरुवात करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा आणि थांबा. आता श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाहीये, संथ सुरू आहे आणि त्याकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास बघा, येतोय जातोय. फक्त बघत राहतोय. काही करू नका, फक्त बघा, ऑब्झर्व करा. श्वसनाची गती अनुभवा. श्वसनासोबत होणारी फुफ्फुसांची हालचाल अनुभवतोय. पोटाची लयबद्ध हालचाल सुरू आहे. पोटाचे स्नायू सैल सोडा. खांदे, कॉलर बोन सैल आहेत. कॉलर बोनची लयबद्ध हालचाल सुरू आहे. श्वसनावर लक्ष स्थिर. प्रत्येक श्वास अनुभवतोय. सावधान. पुढचा प्रकार करणार आहोत, त्यासाठी तयार. नाडी शुद्धी क्रिया करतोय. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. डावीनेच सोडा. मग डावी बंद, उजवीने घ्या. उजवीनेच सोडा. जेवढा श्वास घेतोय त्याच्या दुप्पट श्वास सोडतोय. पुन्हा उजवी बंद, डावीने घ्या. डावीनेच सोडा. डावी बंद, उजवीने घ्या. उजवीनेच सोडा. मान सरळ आहे, डोळे बंद आहेत. पूर्ण एकाग्रता. प्रत्येक श्वास मोजून घ्या, मोजून सोडा. दीर्घ श्वास घेतोय आणि दीर्घ श्वास सोडतोय. जेवढा सहज घेता येतोय घ्या आणि सहजतेने पूर्ण श्वास सोडा. आणि प्रत्येक श्वासासोबत मनातल्या मनात ओम नमः शिवाय मंत्र जप करतोय.
मनातल्या मनात मंत्र जप सुरू ठेवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्वसनासोबत मंत्र जप. मंत्रावर लक्ष, श्वसनावर लक्ष. कंटिन्यू करतोय 2 ते 3 मिनिट. पूर्ण एकाग्रतेने. सूचना बंद. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. श्वसन संथ सुरू आहे. प्रत्येक श्वास बघतोय. एकही श्वास सुटू देऊ नका. बघत राहतोय. संथ श्वसन. ताण दूर. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाही. कुठे काही ताण आहे का बघा. ताण दूर होत आहेत. रिलॅक्स करतोय. स्थिरता, शांतता अनुभवा. सावधान. पुढचा प्रकार करतोय.
अनुलोम विलोम कुंभकासहित करतोय. उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या. मग दोन्ही नाकपुड्या बंद करून थांबतोय. होल्ड. बंद बांधत नाहीये, फक्त होल्ड करतोय. उजव्या नाकपुडीने हळूच श्वास सोडा. पुन्हा उजवीने घ्या. होल्ड करा. नाकपुड्या बंद आहेत. सहज जेवढा शक्य आहे तेवढाच होल्ड करायचा आणि डाव्या नाकपुडीने हळूच श्वास सोडतोय. पुन्हा डावीने घ्या. होल्ड. ज्यांना बीपी हार्ट प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी 2 ते 3च सेकंद होल्ड करा फक्त आणि लगेचच सोडा उजवीने. पुन्हा उजवीने घ्या. होल्ड. डावीने सोडा. कंटिन्यू करतोय. 3 मिनिट सलग करणार आहोत पूर्ण एकाग्रतेने. जेवढा श्वास घेतोय त्याच्या दुप्पट श्वास सोडतो आहोत. होल्ड आपल्या क्षमतेनुसार करा, पण जेवढा घेतोय श्वास त्याच्या दुप्पट सोडतो आहोत याकडे लक्ष द्यायचंय. कंटिन्यू करतोय. सूचना बंद. सहजतेने श्वास घेतोय, सहजतेने रोखतोय आणि सहजतेने सोडतोय. कुठेही ताण नाहीये, उढाताण नाहीये, दमछाक नाहीये. छान वाटतंय. कंटिन्यू करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. श्वास सोडला की थांबतोय. हात खाली घ्या. सैल करा. कुठे ताण आलेत बघा. पाठीवर, बरगड्यांवर. पोटाचा भाग सैल करतोय. चेहऱ्याकडे लक्ष द्या. चेहऱ्याचे स्नायू प्रयत्नपूर्वक सैल होत आहेत. घसा, मान, खांदे सैल होत आहेत.
शांतता अनुभवा. आता श्वसनाकडे लक्ष द्या. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाहीये. मेंदूकडे लक्ष द्या. मेंदू हलका झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. सावधान. पुढचा प्राणायाम करतोय. उज्जाई प्राणायाम करणार आहोत. जिभेच्या मदतीने करतोय. जीभ फोल्ड करतोय. घडी करा जिभेची. टाळूला वर टेकून ठेवतोय. घडी केलेली जीभ टाळूला टेकलेली आहे. तोंड बंद. नाकाने घर्षणयुक्त श्वास घेतोय आणि सोडतोय. तोंड बंद आहे. आवाज होईल, झाला तरी ठीक, पण घर्षण व्हायला हवं. आवाज नाही झाला तरी चालेल. कंटिन्यू करतोय. घशामध्ये घर्षण होतंय तिकडे लक्ष द्या. आवाज होतोय, बारीक आवाज होईल त्याकडे लक्ष. 1 मिनिट करतोय. कंटिन्यू करा. सहजतेने करा. उडाताण करू नका. आणि जर वाटलं ताण येतोय, थांबा जरा वेळ, रेस्ट करा, रिलॅक्स करून घ्या आणि पुन्हा सुरू करा. घशातला कफ मोकळा करणारा प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम. घसा मोकळा होतोय. एक मिनिट करतोय. कंटिन्यू करा. श्वास घेताना होणारं घर्षण, सोडताना होणारं घर्षण अनुभवा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. श्वास सोडा. संथ श्वसन. डोळे बंदच आहेत. घशाकडे लक्ष द्या. घशावरचा ताण दूर होतोय. श्वसन संथ आहे. खांदे सैल, मान पाठ सैल. मेंदूकडे लक्ष. मेंदू प्रयत्नपूर्वक सैल करतोय. मेंदूचे मसल्स रिलॅक्स होत आहेत. हलकं वाटतंय. एक मिनिट स्थिरता आणि शांतता अनुभवा. सावधान. पुढचा प्राणायाम करणार आहोत, त्यासाठी तयार. भ्रामरी प्राणायाम करतोय. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. मान पाठ सरळ आहे. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत भुंग्याचा आवाज करतोय नाकातून. कंपनं मेंदूमध्ये जाणवतील तिकडे लक्ष द्यायचंय. कंपनांचा अनुभव घ्यायचाय.
11 आवर्तन करतोय भ्रामरीची. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. डोळे बंदच आहेत. श्वसनावर लक्ष. श्वसन संथ सुरू. मन शांत झालेलं आहे. मेंदू रिलॅक्स होतोय. ताण दूर करा.
कंपन अनुभवतोय. सावधान. सूर्यमंत्र जप करणार आहोत, त्यासाठी तयार. एक हात हृदयावर ठेवा. हृदयाच्या ठिकाणी सूर्यमंत्राचे कंपन अनुभवणार आहोत. सुरुवातीला स्लो, मग मीडियम आणि मग फास्ट करणार आहोत सूर्यमंत्र जप. त्यानंतर थोडा वेळ माईक बंद करणार आहे. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रेम ह्रोम ह्रः. 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 जेवढं फास्ट करता येईल तेवढं फास्ट करा. कंटिन्यू करतोय 1 मिनिट. सूचना बंद करते आहे, माईक बंद करते आहे. कंटिन्यू करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. हात खाली घ्या. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आणि मनातल्या मनात 1 मिनिट फास्ट सूर्यमंत्र जप करतोय मनातल्या मनात. सावधान. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. आवर्तन पूर्ण करून थांबतोय. सूर्यमंत्राची कंपनं कुठे कुठे जाणवत आहेत तिकडे लक्ष द्या. मोठा श्वास घ्या. श्वास सोडा. शरीर सैल होतंय.
रिलॅक्स होतंय. आलेला ताण दूर. संथ श्वसन. सावधान. ओंकार जप करतो आहोत 11 आवर्तन. दीर्घ ओंकार. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत ओंकार जप करतोय. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. ओंकाराची कंपनं शरीरभर.
आणि शरीराबाहेर सुद्धा पसरली आहेत. त्यांचा अनुभव घ्या. शरीर ओंकारमय, आजूबाजूचं वातावरण ओंकारमय. सावधान. विश्व कल्याण प्रार्थना घेणार आहोत, त्यासाठी तयार. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शांततेचा अनुभव, अलौकिक शांतता अनुभवा. 1 मिनिट स्थिर राहतोय. सावधान. दोन्ही तळहातांकडे लक्ष. तळहातांमधून ऊर्जा प्रवाह अनुभवा. दोन्ही तळपायांकडे लक्ष. तळपायांमध्ये सेन्सेशन जाणवतील. शरीराची जाणीव. चेहऱ्याकडे लक्ष द्या. शरीराच्या अवतीभोवती प्राण ऊर्जेचं आणि ओंकाराचं कवच तयार झालेलं आहे, त्याचा अनुभव घ्या. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासत. डोळ्यांवर घेतोय, डोळे बंदच. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. हळूच डोळे उघडा. प्रकाशाची जाणीव करत डोळे उघडतोय. हात खाली. शरणागत मुद्रा. आज केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. सूर्य देवतेला वंदन. हरि ओम. धन्यवाद. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघितला, माझ्यासोबत केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. कसं वाटलं 1 तास प्राणायाम केल्यानंतर? तुम्हाला काय काय जाणवलं? कसं वाटलं? नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि यातले जे काही प्रकार आहेत, जसं की अनुलोम विलोम, दीर्घश्वसन, नाडीशुद्धी, भ्रामरी, उज्जाई, हे सगळे प्रकार मी एक सेपरेट एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. तुम्ही जर चॅनलवरती जाल आणि तिकडे प्लेलिस्टमध्ये प्राणायामच्या व्हिडिओमध्ये जाल, तर तिकडे मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. तर नक्की तिकडे सुद्धा जा, चेक करा. बेसिक प्राणायामाची माहिती सगळी मी डिटेलमध्ये दिलेली आहे. 15 दिवसांचं प्राणायामाचे 15 सेशन्स आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यानुसार माहिती जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही रेग्युलर करू शकता प्रॅक्टिस. तर चला थांबूया. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हरि ओम. बाय बाय.